जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज अचानक वसमत पंचायत समितीला दौरा आला असं वाटतंय. कारण नियोजित दौरा त्यांचा हळद संशोधन केंद्राच्या ठिकाणी होता. तर आज सर अचानक दौरा दिला तुम्ही पंचायत समितीला. काय आढावा घेतला, काय त्रुटी, काय पारदर्शकता, काय वाटलं तुम्हाला? आज वसमत तालुक्यातील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्र या ठिकाणी भेट दिली आणि आपल्या हिंगोलीचं जे काही भूषण आहे ते म्हणजे हळदीचे उत्पादन सर्वात जास्त महाराष्ट्रात हिंगोलीमध्ये होतं. सद्यस्थितीत जवळजवळ 42,000 हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होते आणि हरिद्रा या आपल्या संस्थेने सुमारे 62 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी त्या ठिकाणी त्यांनी लावलेल्या आहेत. त्याचा प्रसार ते करत आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी त्या हळदीचे जे वाण आहेत त्या वाणाची लागवड आपल्या शेतामध्ये केल्यास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन त्या शेतकऱ्यांना मिळेल. दुसरं, त्या ठिकाणी असं दिसून आलं की बॉइलिंग स्ट्रक्चर म्हणजे हळद जी काही उकळली जाते ते प्रत्येक शेतकरी आपापल्या ज्ञानाप्रमाणे ते करतात. त्याचा प्रॉपर SOP नाही आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नाही आहे. मग ती त्यांना देण्याकरता मी त्यांना विनंती केली, ती पण ते आपल्याला देणार. दुसरं, आपल्याकडे हळदीच्या भावामध्ये चढ उतार होतात. जसं उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या भावामध्ये चढ उतार होतात, म्हणून त्यासाठी आपण कांदा चाळ ही योजना आणलेली आहे. तसं आपल्या हिंगोलीमध्ये जेव्हा हळदीचा चढ उतार होतो आणि जेव्हा भाव उतरला जातो तर शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून आपण त्या हरिद्रा संस्थेच्या संशोधकांनाही सांगितलेलं आहे की आम्हाला जिल्हा परिषदेच्या मार्फत हळद चाळ, आता त्याच्या अनुषंगाने आम्हाला एक तुम्ही योजना द्या, त्याचं स्ट्रक्चर कसं असावं, त्याचं बांधकाम कसं केलं जावं की जेणेकरून आपले शेतकरी बांधव ही हळद जी आहे त्या हळदीचं स्टोरेज करू शकतं आणि बाजारात भाव वाढल्यावर ते हळदीची विक्री करू शकतात. ही एक गोष्ट मी त्यांना सांगितलेली आहे. नंतर त्यांनी मला एक सांगितलं की 25,000 हळद कटिंग करण्याकरता एक यंत्र आहे ते इतर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये त्याचं इतर राज्यात वापरलं जातं आणि ते यंत्राचं डिझाईन आणि बाकीच्या गोष्टी ते आपल्याला देणार आहेत की जे आपण बचत गटांना सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देऊ, जेणेकरून आपलं हळदीचं उत्पादन जे आहे मोठ्या प्रमाणात वाढेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. ते करत असताना पुन्हा पंचायत समितीची इमारत आहे, तिचं बांधकाम आता या ठिकाणी सुरू आहे. त्याचाही आढावा घेण्याकरता मी इथे भेट दिलेली आहे. आपण बघतच असाल की पंचायत समितीच्या इमारतीसाठी बाहेरून रंगरंगोटी करण्याकरता आपण त्याचं चित्र हे एशियन कंपनीला आपण पाठवलं होतं. त्यांनी ही कलर चॉईस करून दिली आणि मग अल्टिमा कलर, एशियनचा अल्टिमा प्रो कलर आहे, तो कंपनीतून या ठिकाणी डायरेक्ट आपण मागवलेला आहे आणि त्याची रंगरंगोटीची बाह्य भागातून आहे ती एशियन कंपनीच्या मार्गदर्शनाप्रमाणेच केलेली आहे की ज्याची ड्युरेबिलिटी किंवा ज्याची ड्युरेबिलिटी म्हणजे आपण म्हणू काही दिवस म्हणजे 15 वर्ष 20 वर्ष ती इमारत तशीच दिसेल, तिचा रंग पण तसाच दिसेल. आतमधलं जे फर्निचर आहे ते कसं असावं त्याचाही मी आढावा घेतला. ते फर्निचर सुद्धा जास्त दिवस टिकावं अशा प्रकारचं मार्गदर्शनही त्यांना केलेलं आहे. बैठक व्यवस्था ही पाहिलेली आहे. नंतर त्या ठिकाणी जो काही हॉल आहे त्या हॉलमध्ये आपल्याला सर्व जे काही ग्रामपंचायत अधिकारी किंवा जनरल बॉडीची मीटिंग घेण्याकरता जे चेअर्स लागते ते चेअर्सही कुठून घ्यावे याचे मी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की जेणेकरून लॉंग टर्म ही आपली पंचायत समितीची इमारत टिकली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या घरकुलाच्या विषयाचाही आढावा घेतला. नवीन जे काही आपण तालुका बदल केलेले आरेची आहे ते आरेची या ठिकाणी जॉईन झालेले, एका आरेचीला 3-3 वर्ष झालेले होते, एका तालुक्यातले सगळे आरेची बदललेले आहे आणि मग जे काही घरकुल अद्यापर्यंत मंजूर झालेले नाही ते किती आहे त्याचा आढावा घेतलेला आहे. किंवा जे घरकुल मंजूर झालेले आहे परंतु त्यांना पहिला हप्ता दिलेला नाही त्याचाही आढावा घेतलेला आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये हे घरकुलाचं काम पूर्ण करण्याचे निर्देश व्हिडिओ आणि त्यांच्या सर्व टीमला दिलेले आहे. थँक्यू. सर एक मिनिट, प्रामुख्याने एक प्रश्न उपस्थित करावा लागेल. पंचायत समितीमध्ये लाचखोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे काल आपण एक बघितलं की कंत्राटी इंजिनियर त्यांना अटक केली, गुन्हे दाखल झाले. असंच म्हणजे घरकुल विभाग असेल किंवा रोजगार हमी योजनेचे कंत्राटी इंजिनियर असेल त्यांच्याकडे लाचखोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्याकडे तुम्ही कोणा याचा यापूर्वी जिल्हाधिकारी साहेब आणि मी आढावा घेतलेला आहे.
आणि हे प्रमाण कमी व्हावं, कुठल्याही प्रकारची लाच कोणीही कोणाकडे मागू नये. मग ते घरकुलाचं काम असेल किंवा रोजगार हमी योजनेचं काम असेल, यासाठी याला कुठेतरी आळा बसावा म्हणून आम्ही दोघांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी आणि मी, जे इंजिनियर्स आहेत त्यांना 3-3 वर्ष झालेली आहेत, ते सगळे इंजिनियर बदलून टाकले. काही लोकांना एकेका ठिकाणी 10-10 वर्ष झाली होती, ते सुद्धा बदलून टाकलेले, की जेणेकरून या घरकुलाच्या हप्ते वाटपामध्ये त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये पारदर्शकता निर्माण झाली पाहिजे. हा जिल्हा प्रशासनाचा त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रयत्न आहे. सर, हे दुसरा एक प्रश्न की जल जीवन मिशन अंतर्गत गावामध्ये 100% निधी तिथल्या इंजिनियर आणि गुत्तेदारांनी खर्च केलेला आहे, परंतु अद्याप तिथल्या लोकांना पाणी अद्याप मिळत नाही. ते याबद्दल कामही निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. याच्यावर आपण काय केलं? आपल्या जिल्ह्यामध्ये 619 जलजीवन मिशनच्या योजना आहेत. ज्यावेळी मी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार्ज घेतला, त्यावेळी फक्त 200च योजना आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यान्वित होत्या. आता ऍट प्रेझेंट 397 योजना जिल्हा परिषदेच्या आपण सुरू केलेल्या आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी गुत्तेदार काम करत नव्हते अशा 6 गुत्तेदारांना आपण काळ्या यादीत टाकण्याकरिता मुख्य अभियंत्यांना प्रस्ताव पाठवलेला आहे. जे गुत्तेदार काम करत नाही अशा 68 गुत्तेदारांना सुद्धा काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये अशा प्रकारचा नोटिसेस पण त्यांना दिलेली आहे. आणि निश्चितच आपण प्रत्येक जल जीवन मिशनची जी योजना आहे ती सक्षम रीतीने कार्यान्वित होईल, गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल. यासाठी जिल्हाधिकारी साहेब सुद्धा दर महिन्याला आढावा घेतात, मी सुद्धा आढावा घेतोय आणि निश्चितच यामध्ये आपल्याला येत्या काही दिवसामध्ये प्रोग्रेस दिसेल. माझं तर असं म्हणणं आहे, शिक्षण, आरोग्य किंवा ग्रामपंचायत विभाग असेल, इतर ह्या विभागामध्ये आपल्याला येत्या 5 वर्षात चांगलं काम करावायचं आहे. आणि जर या 5 वर्षात चांगलं काम झालं तर आपला हिंगोली जिल्हा या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टॉपला असेल याची मला खात्री आहे. म्हणून आपण सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे. जिथे जिथे शक्य आहे तिथे सुधारणा करण्याचा जिल्हाधिकारी साहेब आणि मी प्रयत्न करतोय. काही ठिकाणी थोडं डिले होतोय, परंतु प्रयत्न हा निश्चितच आहे. थँक्यू. पावसाळा चालू झालेला आहे. आरोग्याचा प्रश्न उद्भवलेला आहे ग्रामीण भागामध्ये. कर्मचारी उपस्थित राहत नाहीत, डॉक्टर लोक नसतात वेळेवर. मोठा प्रश्न आहे सर, पावसाळा चालू झालेला आहे आरोग्याचा. काय आता आपल्याला स्टॉप डायरिया नावाचं आपण एक अभियान राबवतोय. इतकंच नाही तर प्रत्येक PSC मध्ये, सब सेंटर मध्ये आपले कर्मचारी तिथे उपस्थित राहावे असा माझ्या कटाक्षाने म्हणजे माझा कटाक्ष आहे. आणि अनपेक्षितपणे मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिट करत असतो. देवळा बाजारची केस तुम्हाला माहीतच असेल. त्या ठिकाणी काम न करणाऱ्या मेडिकल ऑफिसरला मी तातडीने निलंबित करून टाकलेलं आहे. दुसरे जे काही होते सेकंड MO त्यांची इन्क्रिमेंट स्टॉप केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी इतके कर्मचारी आरोग्याचे 19 वर्षापासून एकाच ठिकाणी होते, हे सगळे कर्मचारी बदलले. आता तुम्ही जर म्हणाला की लगेच त्याच्यात बदल दिसेल, तो नाही, त्याला वेळ लागेल, पण येत्या महिन्याभरात निश्चितच तुम्हाला बदल जाणवेल. सर, शेवटचा प्रश्न. आज तुम्ही दौरा केला, दौऱ्यामध्ये आढावा घेतला, सगळ्या बाबीचा आढावा घेतला. त्या आढाव्यामध्ये काय त्रुटी वाढल्या आणि काय पारदर्शकता वाढली म्हणजे नेमकं? बघा, ज्यावेळी एखादं प्रशासन चालतं, जिल्हा परिषद असेल किंवा जिल्हा परिषद प्रशासन आहे, जिल्हा मोठा आहे, 563 ग्रामपंचायती आहे, 704 गावं आहेत आणि यामध्ये त्रुटी आहेत, मी म्हणत नाकारत नाही. कुठे ना कुठले त्रुटी असतात. मग ग्रामपंचायतीमध्ये त्रुटी असतील, आरोग्यात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल. आता शिक्षण क्षेत्राची बाब तुम्हाला सांगायला झालं तर या तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये केंद्र प्रमुख मोठ्या प्रमाणे पदे रिक्त होती. आपण 32 केंद्र प्रमुख दिले, 100% केंद्र प्रमुखाची पदं भरली. आपण 138 उच्च श्रेणी मुख्याध्यापक जे आहेत ते पदोन्नतीने भरले. हे आतापर्यंत हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रशासनात हे कधीही झालं नव्हतं. पहिल्यांदा आपण 138 लोकांना पदोन्नती दिलेली आहे. तालुक्यातलं समायोजन सुद्धा समुपदेशनाने झालेलं आहे. जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपण शाळेवर शिक्षक देतोय. हट्टा गाव आहे, हट्टा गावाच्या लोकांनी आंदोलन केलं. त्यांना मी ऑलरेडी सांगितलं होतं की हे समुपदेशन झाल्यानंतर मी तुम्हाला शिक्षक देईन. गावकऱ्यांनाही अति उत्साह असतो.
त्यांना वाटतं लवकरच उद्याच आपल्याला मिळालं पाहिजे, पण काल समुपदेशन झाल्या आपण त्या 8 गावाला शिक्षक दिलेला आहे. ज्या ज्या गावांना माध्यमिकचे पण शिक्षक नाहीये त्याचं समुपदेशन आपण येत्या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यात करणार आहोत आणि शक्यतो जिथे शक्य आहे जास्तीत जास्त शिक्षकही आपण तिथे देणार आहोत. त्यामुळे मला वाटतं BDO साहेबांनी पंचायत समिती तुमच्या वसमतच्या त्यांनी काम केलेलं आहे, चांगलं काम झालं. शिक्षकांची ओरड कुठे राहणार नाही आणि घरकुलाची ओरड येत्या कालावधीत राहणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. थँक्यू. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब होते. सविस्तर घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये काय गोष्टी चर्चा झाली, काय आढावा घेतला याबद्दल आपल्याशी सविस्तर बोलले रुपेश शेंगडे, RTV मराठी, वसमत, हिंगोली.